अगो अगो गंगू काय तुका सांगू, अगो अगो गंगू काय तुका सांगू, गोवान माका मारल्यान गो, मर मर मरेस तो झोडल्यान गो. मी थोडी आहे ना ते आपण गावठी आयटम आहे मी. मला चिकन भाकरी वगैरे ना जरा घरचंच लागतं मला बाहेरच्या. म्हणजे ती साडी म्हटलं ना मुंबई कोकण कोकण मुंबई अशी 3-4 वेळा फिरली, पण ती काय आईला नेसवता आली नाही मला. मी जेव्हा माझ्या जवळच्या लोकांना सांगायचे ना की अरे मी कान्स फिल्म फेस्टिवलला जाणार आहे, तर कोणी मला सिनेमा कुठलाही विचारत नव्हतं. अय्या मग तू पण ते असे मोठमोठे गाऊन घालणार का, तर असं मला व्हायचं की. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या कार्यक्रमात माझ्यासोबत एक खास व्यक्ती सहभागी झालेली आहे, जिच्यासोबत मी आज छान गप्पा मारणार आहे आणि तिची ओळख करून देताना मला स्वतःला देखील खूप अभिमान वाटतोय. खरं तर मराठमोळी कोकणची चेडवा जेव्हा कान्ससारख्या इंटरनॅशनल रेड कार्पेटवर अवतरते, तिथील विविध भाषेतील लोकांचे स्टँडिंग ओवेशन घेते आणि मराठमोळ्या अंदाजात बेभान होऊन थिरकते. आणि हा संपूर्ण क्षण तुम्ही आम्ही आपल्यासारखा मराठी प्रेक्षक जेव्हा अनुभवतो तेव्हा आपसुकच मान अभिमानाने उंचवते. नक्कीच तुम्ही ओळखलं असणार आहे जिने परदेशात जाऊन आपल्या मराठी संस्कृतीचा झेंडा फडकवलाय, ती म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी छाया कदम आज माझ्यासोबत आहे. छायाताई, लोकशाही मराठीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. कशी आहेस? खूप थकली आहेस आणि तरी सुद्धा माझ्यासाठी त्या इंटरव्ह्यूसाठी आलीस, त्यासाठी खूप खूप थँक्यू तुला सगळ्यात आधी. आणि एक मराठी चित्रपट आहे, त्या मराठी चित्रपटातलं एक गाणं आहे, त्या गाण्यातली एक ओळ मला प्रकर्षाने तुझ्यासाठी आज म्हणावीशी वाटतेय. म्हणजे वाक्य आहे ते, मी म्हणेल की मी आले, मी पाहिलं, मी लढले आणि मी जिंकून घेतलं सार. हा सध्याचा मुवमेंट आहे तुला, काय सांगशील? भारी वाटते की म्हणजे असा काही डोक्यात असं खूप पुढचा विचार करून मी या क्षेत्रात आले नव्हते. बस मला काम करायचं होतं, मला स्वतःला खुश ठेवायचं होतं आणि नंतर मग एक एक गोष्टी ॲड होत गेल्या की नाही आता मग वेगळंच करायचं आहे, आता मग चांगल्या स्क्रिप्टवरच काम करायचं आहे किंवा काय असं ते ॲड होत गेलं. पण कितीही ॲड झालं ना तरी त्यात ना कान्स फिल्म फेस्टिवल हे कुठेच नव्हतं माझ्या यादीत. माझं त्यावरच प्रश्न असेल की कान फेस्टिवल झाला, सगळं झालं, मात्र कानमधून परत येताना तू जेव्हा मायदेशी परतलीस त्यावेळेस विमानतळावरच तुझं स्वागत करण्यात आलं. तिथल्या आपल्याच मराठी लोकांनी तुझं छान स्वागत केलं. त्यानंतर घरी आल्यानंतर घरच्यांनी जंगी स्वागत केलं. अजूनही तुझं रवी जाधव म्हणून कुठेही सगळीकडे छान छान स्वागत होतंय. असं वाटतं आयुष्यात आल्यावर धन्य झाले. ह्या सगळ्या मुवमेंट तुला जगता येत आहे. खरं सांगू का, मी तिथे असताना ना प्रचंड आनंद होताच की एकतर सुरुवात झाली की 30 वर्षानंतर पहिल्यांदा एक इंडियन सिनेमा ह्या मेन कॉम्पिटिशनला सिलेक्ट झालाय, तर तो आनंद होताच. पुन्हा मग तिथे गेल्यावर जे काही लोकांमध्ये चर्चा होती ना आपल्या फिल्मची, ते बघून आणखीन भारावून गेले. मग स्क्रीनिंगच्या वेळी तर जे काही घडलं ते म्हणजे अक्षर हे डोळ्यात पाणी आणण्यासारखंच होतं. पण एवढं सगळं अनुभवल्यानंतर मी जेव्हा आले ना मुंबईत, ते काहीतरी वेगळ्या लेवलचा आनंद होता यार. म्हणजे मला असं झालं ना, मी एवढी वर्ष काम करतेय आणि ज्या ज्या माणसांनी, म्हणजे आता असं होतं ना की छाया कदम म्हणजे फॅन्ड्री, छाया कदम म्हणजे न्यूड, छाया कदम म्हणजे लापता लेडीज आणि हे सगळं. पण जेव्हा मी कुणीच नव्हते तेव्हापासून जी माणसं माझ्याबरोबर आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ना म्हणजे ते मी शब्दात मांडू शकत नाही की जे काही आज अनुभवते की मी काहीतरी त्यांच्यासाठी करू शकले. आणि एवढ्या वर्षाचं असं वाटलं की कुठेतरी आता गोष्टी म्हणजे एकतर ह्या यादीतल्या नव्हत्याच माझ्या, पण भारी वाटते आता. कान्सचं जेव्हा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर तू भूमिका पार पाडल्यास, अनेक भूमिका केल्यास, वेगवेगळ्या भूमिकेतून आम्हाला दिसलीस, सगळ्या भूमिका आव्हानात्मक देखील असतील. मात्र जेव्हा कान्सचं इन्व्हिटेशन तुझ्या हाती आलं, ज्यावेळेस तू ते इन्व्हिटेशन पाहिलंस त्यावेळेस काय म्हणजे काय फिलिंग होती की मला आपल्याला साधं शाळेमध्ये पुरस्कार मिळाला किंवा कुठे आपण छान काम केलं असेल तर आपल्याला कुठेतरी पुरस्कारासाठी बोलवलं जातं, तेव्हा सुद्धा आपण छान भारावून जातो की यार आपल्या कामाची कुठेतरी दखल घेतली जाते. मात्र आता कान्सचं इन्व्हिटेशन मिळालं. येस, सो हे हास्य होतं. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती अगं, खूपच मोठी. आणि
एक ना तेव्हाही मला असं झालं, म्हणजे ना ह्या काही दिवसात किंवा काही काळात ना खूप माझ्या डोक्यात असं चालू होतं की आपण एक वेगळे सिनेमे करतोय, म्हणजे त्यात प्रायोगिक जास्त असतं, कमर्शियलकडे लक्ष देत नाही, पण तरी पण हट्टाने मला ते तसंच करायचंय आणि कुठेतरी जाऊन यशस्वी व्हायचंय असं होतं. वेळ लागतो थोडा. तर ना सध्या ते असं चालू होतं की हा ट्रॅक करेक्ट आहे की तो माझं नाही, पण माझ्या पाठून जी येत आहेत थिएटरमध्ये काम करणारी मुलं आणि आम्ही ज्या ट्रॅकवर आहोत ना त्याच ट्रॅकवरून जे येत आहेत ना, तर ना त्यांच्यासाठी असं होतं की मला असं झालं की आपण इथपर्यंत आलोय, पोहोचलोय ना, तर एक त्यांचं एक होईल ना, येस मग आपण पण एक करेक्ट ट्रॅकवर आहोत. तर ना मला त्यावेळेपासून ना तो आनंद जास्त झालाय. आणि कॅन म्हटल्यावर एक असं होतं ना, ओ फॅशन की दुनिया, जलवा अँड ऑल. तुला कान्समध्ये कान्समधून रिटर्न आल्यानंतर अनेक फोन्स कॉल वगैरे या सगळ्या गोष्टी येत असतील. तुला अशा प्रतिक्रिया आल्याच असतील ना, की कसं वाटलं तुला कान्समध्ये जाऊन, आम्हाला सुद्धा जाण्याची संधी मिळेल का, काय केलं पाहिजे, अशा सल्ले तुला दिले असतील की नाही कोणीतरी काही? एक तर ना सगळ्यात पहिलं जेव्हा कॅनचं इन्व्हिटेशन आलं ना, तर मला सगळ्यात भारी हे वाटलं की आतापर्यंत कॅन फिल्म फेस्टिवल म्हणजे आपल्या डोक्यात थोडंसं, म्हणजे मला वाटतं फिल्मची चर्चा जास्त मी तरी ऐकली नव्हती, किंवा मग मी कुठेतरी कमी पडले असेल माहिती नाही, पण यावेळी फिल्मची चर्चा जास्त होती. कान्सचं फेस्टिवल म्हटल्यावर आपल्याला तिथे दिसतं की बॉलिवूडमधले मोठे मोठे सेलिब्रिटी, मोठे मोठे गाऊन घातलेले, त्यांचे गाऊन सांभाळणारे कोणतरी मागे असतं. अशा वेळेस तू तुझ्या आईची साडी नेसून गेली, हे आम्हाला सगळ्यांनाच माहितीच आहे, पण पुन्हा एकदा विचारायचं आहे की आईची तू ती साडी, असं वाटतंय की तू अनेक वेळा सांगितलेस की ती मुंबई, पुणे, मुंबई, कोकण असं सगळीकडे फिरवलीस, मात्र ह्याच क्षणासाठी ती साडी अजून वाट पाहत होती असं वाटायला म्हणायला हरकत नाहीये. आणि ती नथ देखील ती सुद्धा आईची होती. त्यावेळेस तू स्वतः चालत होतीस, त्यासोबत असं तुला वाटत होतं तुझ्या आईची सावली तुझ्यासोबत चालती. मी म्हटलं ना की माझं असं खूप आईसाठी खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न वगैरे नाही, म्हणजे ते म्हटलं ना, माझी आई माझं बाळ होतं, तर सगळ्या गोष्टी केल्या, पण विमानाचा प्रवास राहून गेला. मी खूप प्रयत्न केला, पण आधी जमलं नाही, मग कधी आपण कामात व्यस्त असतो, आणि आता तिच्या आजारपणामुळे ते शक्य झालं नाही. आणि आई गेली ना, तेव्हा मला असं झालं की म्हणजे मी नेहमी बोलायचे की यार शेट, आईला विमानाने फिरवायचं राहून गेलं, आईला विमानाने फिरवायचं राहून गेलं. आणि जेव्हा हे कान्सचं कळलं ना, तेव्हा माझं ठरलं होतं. आणि ह्या साडीचा तर किस्साच वेगळा आहे अगं. म्हणजे ती साडी म्हटलं ना, मुंबई, कोकण, मुंबई अशी 3-4 वेळा फिरली, पण ती काय आईला नेसवता आली नाही. मग तेव्हाच मी ठरवलं की चल, ह्या आईच्या साडीची मी घडी इथेच मोडणार. म्हणजे एक आतून, माहिती नाही कुणाला ते असं वाटेल खूप काय हे फिल्मी आणि काय, पण मला ते होतं की ही साडी आणि आईच्या लग्नाची नथ म्हणजे एक ते आई माझ्याबरोबर असल्याचं फील. आणि मी खरं सांगते, जे आतून वाटतं ना ते आपण फील करतो अगं. सो मी त्या दिवशी जेवढी फिरले आहे ना कान्सच्या रस्त्याने, आणि तेवढी मी इतर दिवशी नाही फिरले. असं वाटत आई चालते. येस. आणि आपण म्हणजे तिथे सगळ्यांना तो नथ हा दागिना एवढा आवडत होता की सगळे मला आहे ना, त्याच्यानंतर जेव्हा मी गेले स्क्रीनिंगला, तर मला विचारायचे की म्हणजे ती नथ असं. सेकंड कॉस्ट्युमवर येईल मी. सेकंड कॉस्ट्युम देखील खूप छान होता, अप्रतिम होता. म्हणजे ब्लॅक कलरचा लेहंगा, त्यावर ऑफ व्हाईट शर्ट, आणि त्यावर ब्लाऊज, आणि त्यावर ब्लेझर, असा 4 सेट ड्रेस तू घातला होतास. आणि त्यात सुद्धा तू आपल्या मराठी माना जपलास, त्यात सुद्धा तू नथ घातली होतीस, आणि तो इंडो वेस्टर्न लुक खरं तर खूप छान वाटला. त्यावर सुद्धा नथ परिधान करावी, नथ घालावी, असं का वाटलं तुला? असा कन्सेप्ट कोणाच्या डोक्यात होता? खरं सांगू का, तो जो त्या दिवशीचा जो काही ड्रेस होता, तो प्रॉपर नेहा चौधरी म्हणून स्टायलिस्ट आहे, तिने ते सगळं डिझाईन केलं होतं. पण तिने डिझाईन केलं होतं, त्यात नथ नव्हती. येस. हां, ते माहिती नाही. मी तयार झाले, आणि निघताना मला ना असं झालं की यार,
असू दे नथ. आणि मी ठरवलं होतं आधी की थोडा वेळ मी ती घालेन वगैरे असं ठरवलं होतं, पण मग ती असं अचानक डोक्यात आलं आणि ती नथ मी त्या दिवशी घातली नाही. कान सारखा फेस्टिवल आणि अनेक जणांना आत्ता माहिती पडलंय, सगळ्या जणांच्या डोक्यात हेच होतं की छायाताई कान्समध्ये गेले, पण तो कोणता सिनेमा, कशासाठी गेले, ह्या सगळ्या गोष्टीपासून थोडं कन्फ्युजन होतं. खरं तर खूप कमी होतं. ऑल वी इमॅजिन एज अ लाईट ह्या सिनेमासाठी तुला पुरस्कार मिळाला. ज्यावेळेस चित्रपटाचं नाव अनाऊन्स केलं, तुझं नाव अनाऊन्स केलं आणि तिथली भाषा सुद्धा वेगळी असेल, कशा पद्धतीनं तुझं नाव अनाऊन्स केलं आणि तू तिथे थिरकत होतीस अक्षरशः, आणि तो व्हिडिओ सगळ्या बातम्यांच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत येतच होता. मात्र एक मराठी माणूस म्हणून ना सगळ्यांच्या स्टेटसला देखील होता आणि सगळ्यांना तो अभिमान होता की तू तिथे आहेस, म्हणून तो सगळ्यांच्या स्टेटसला व्हिडिओ होता. ते एक वेगळंच होतं. ते काय सांगशील त्यावेळेसचा तुझा मोमेंट? एकतर ना खरंच म्हणजे आम्हाला लहान मुलं नाचतात ना तशी नाचत होतीस, अशी खूप क्यूट दिसत होतीस. आणि इतक्या सगळ्यांचं स्टँडिंग ओवेशन 8 मिनिटांचं. ते खरं तर ना हे असं काहीच म्हणजे ध्यानीमनी नव्हतं, उलट थोडी धाकधूकच होती. कारण आपण रेड कार्पेट एवढं ऐकलेलं होतं आणि तेच आहे ना की तेच मला मी जेव्हा माझ्या जवळच्या लोकांना सांगायचे ना की अरे मी कान्स फिल्म फेस्टिवलला जाणार आहे, तर कोणी मला सिनेमा कुठला विचारत नव्हतं. अय्या मग तू पण ते असे मोठमोठे गाऊन घालणार का, तर असं मला व्हायचं की तर येस थोडी धाकधूक होती की ते रेड कार्पेट आणि आपण बघितलेलं असतं सगळं. येस खूप कमी वेळ असतो असं आम्हाला सांगितलं होतं की फक्त पोज द्यायची आणि मग वरती जायचं वगैरे असं. तर ते सगळं डोक्यात घेऊनच आम्ही चाललो होतो. पण मी सांगितल्याप्रमाणे की तिथे पोचलो आणि कारमधून उतरतानाच गाणं ऐकलं, गुलाबी साडी, आणि ते सगळं बदललंच. म्हणजे मग आम्हाला वाटलंच नव्हतं की या लेवलला जाईल ते, पण ते आणि ते गाणं लागलं आणि छायाताई नाचणार असं शक्यच नाही होणार. तिकडे गेलीस, कान्समध्ये गेलीस, 10-15 दिवस जवळजवळ तू तिथे राहिलीस, वावरलीस. तिकडचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलणारच आहोत. नको विचारूच. म्हणजे खरंच मी जे काही 14 दिवस होते ना, मी एकही दिवस जेवले नाही अगं. एकही दिवस. म्हणजे मला लक्षात आलंय की तुम्ही काही न खाता जिवंत राहू शकता. म्हणजे मी दिवसाला फक्त आहे ना ग एखादा पिझ्झाचा तुकडा किंवा मग पूर्ण दिवसात एखादं ज्यूस, या व्यतिरिक्त नाहीच दिवसभर. म्हणजे मी थोडी आहे ना ते आपण गावठी आयटम आहे मी. मला चिकन भाकरी वगैरे ना जरा घरचंच लागतं, मला बाहेरच्या जेवण. अजून एक प्रश्न म्हणजे कान्स मधलाच, आपण त्यावरच चर्चा करणार आहोत म्हणून कान तू ऐकून वेडी झाली असशील, पण खरं तर सांगते तिकडे गेल्यानंतर आपण आपली मराठी तर जगात भारी, आपण जिथे जाऊ तिथे आपलं मराठीपणा येतच असतो. मात्र मला सांग, ज्यावेळेस तू तिथल्या लोकांशी, विविध भाषेतील लोक तिथे होती, त्यांच्याशी कन्व्हर्सेशन कसं करत होतीस? त्यांना तुझी भाषा समजत होती, तुला त्यांची भाषा समजत होती, कशा पद्धतीने हँडल केलंस त्या सगळ्या गोष्टी? मला ना तिथे गेल्यावर एक लक्षात आलंय, म्हणजे हे फक्त आपण ऐकत होतो की सिनेमाला भाषेचं बंधन नसतं आणि हे सगळं. मी तिथे अनुभवलंय की तुम्हाला संवाद साधण्यासाठी खरंच भाषेचं बंधन नसतं. म्हणजे समोरचा माणूस इंग्लिशमध्ये बोलतोय, तो फ्रेंचमध्ये बोलतोय आणि मी मराठी आणि हिंदी याच्या पुढे जात नाही. म्हणजे तुटकं मुटकं इंग्लिश बोलते, पण आम्ही अर्धा 1-1 तास मी गप्पा मारलेल्या आहेत ज्यांना आम्ही एकमेकांना भाषा कळत नाहीये. तर ते लक्षात आलंय की तुम्हाला संवाद साधायचा आहे तर मग तो कसाही साधता येतो. म्हणजे तिथे एक ते कुठेही जाताना ना छाया, म्हणजे लोकांना नाव थोडं माहीत झालं होतं तिथल्या. सो ते कुठेही भेटले की हाक मारायचे ना, तर ते छ नाही बोलता येत त्यांना. सो माझं तिथे ना असे शया, हा शया असं असायचं. तर येस ती मी मजा घेतली आणि एक कॉन्फिडन्स लेवल आहे ना खूप वाढलं. की जसं मला मनीषाने तो व्हिडिओ, तर मला तो बघून असं झालं की अरे हां, ते फ्रेंचमध्ये बोलतायत, इंग्लिशमध्ये बोलतायत
आणि मी त्याला मराठीत उत्तर देते किंवा हिंदीत देते. मग ते त्यांना समजायचं. हां, ह्याच्यामध्ये ना मला खरं ना हे सांगायचं आहे की आपण ना कशा लोकांबरोबर आहोत, कोणत्या टीम बरोबर आहोत ना, हे खूप महत्वाचं आहे. सो आमची पायल आणि जी काही टीम होती ना, जेवढा सिनेमा आहे ना साधा सोपा आहे ना आपला वाटणारा, तशी जी माणसं आहेत की तुम्ही उगाच आव आणून वागू नका, जे आहे ते आहे. तिने मला सांगितलं होतं की छायाजी, आप जिसमें कंफर्टेबल हो ना उस लँग्वेज में बात करो. इवन राहण्याचं पण आहे ना तिचं असं असायचं, कम्फर्टेबल आहे ना वो करो बस. उगाच ते असं लोकांना दाखवणे, म्हणजे आमचं उठल्यापासून, आणि मी ह्या सगळ्या गोष्टीत खूप थकते की काय कपडे घालायचे आणि काय तो मेकअप, आणि बाप रे, त्यामुळे थकायला होतं जास्त. पण तेच आहे की भाषेचं आपण बोलत होतो तर कुठेच काही असं अडथळा नाही आला. उलट मी एन्जॉय करत होते. आमच्या प्रोड्युसरला तर मी मराठी शिकवलं तिथे. 1 2 असं तो 1 ते 10 कडे त्याला शिकवले. म्हणजे 1 ते 10 तो शिकला. ताई, आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्यास, वेगवेगळ्या भूमिकेत आम्हाला तू दिसलीस. कोणती भूमिका तुला जास्त आव्हानात्मक वाटली आणि ती करताना खूप खडतर प्रवास, काटे दूर करत करत इथपर्यंत आलीस, आणि अभिनय क्षेत्राकडे वळताना परिस्थिती घरची कशी होती, अनुकूल होती का? खरं तर नाही, कारण की या क्षेत्रात तसा काही कुणाचाच काही संबंध नाही, म्हणजे आमच्या फॅमिलीत. त्याच्यामुळे सुरुवातच आपलं बोलतं ना, अर्धी एनर्जी तर तिथेच लागते आपली, की आपण काय करतोय हे समजावून सांगण्यासाठी. सो त्यात खूप वेळ गेला, म्हणजे ते खूप मोठं स्ट्रगल होतं. आणि मला वाटतं मी सुरुवात केली तेव्हा, किंवा मग आजूबाजूचं जे काही वातावरण होतं की असं होतं ना, नक्की काय करतोय. बरं, हे क्षेत्र असं आहे की करतोय, पण ते कधी आपण लोकांना दिसणार ह्याचं काही शाश्वती नसते ना. तर तो काळ खूपच म्हणजे थोडा त्रास देणारा होता, की काही लोक आपल्याला काय करतेस, मग आपण नाही, मी जरा ऍक्टिंग. मग कुठे करतेस, दिसत तर नाहीये, की आपण फक्त घरातून निघतोय, उशिरा पोचतोय, पण हातात काम नाहीये. तर हा म्हणजे त्या गोष्टींचा त्रास होत होता. पण मी स्वतः हे निवडलेलं क्षेत्र होतं. मला ह्याच्यातले खाचखळगे माहीत होते, किंवा नंतर ते प्रकर्षाने जरा जाणवायला लागले, तरीही मी स्वखुशीने हे क्षेत्र निवडले. त्यामुळे मला ह्या सगळ्याला तोंड द्यायचं आहे हे मी ठरवून ठेवलं होतं. ताई, आज खूप यश तुझ्या पदरी पडलेलं आहे, आणि ते यश बघायला कुठेतरी आई नाही याची खंत तर असेलच. मात्र समज जर आज आई असती आणि हा सगळा सक्सेस तिने पाहिला असता, तर तिने तिच्या शब्दात तुझं कौतुक कसं केलं असतं? एकतर ना, मी म्हटलं ना, आताच्या काळात आई माझी सगळं विसरली होती, म्हणजे ती मलाही ओळखत नव्हती. पण काही शब्द फक्त तिला असं की जे मी पुन्हा पुन्हा रिपीट तिच्याबरोबर बोलायचे, ते फक्त तिला माहीत होते. सो मी तिला एकच फक्त पुन्हा पुन्हा मी बोलायचे आणि तिला बोलायला लावायचे. तर ते होतं, आय लव्ह यू. सो ती मला कदाचित बोलली असते, आय लव्ह यू. नाही, एक प्रश्न म्हणजे तू कोकणकडने असं म्हणायला तुला हरकत नाही, कोकणातली आहेस. कोकणापासून कानपर्यंतचा प्रवास काही सोपा नसेल, संघर्षमय असणार, कारण चढ उतार अनेक येत असतात. खूप संघर्ष आला असेल, कारण की अपयश पचवल्याशिवाय आपल्याला यश मिळत नसतं. तर किती स्ट्रगल केलायस आयुष्यात? अगं, स्ट्रगल म्हणजे मी म्हटलं ना की सुरुवातच माझी अशी झाली आहे की पहिला सिनेमा, ज्यात उत्तम सिनेमा होता, उत्तम रोल होता, सगळं छान जमून आलं होतं, पण माझा पहिला सिनेमा रिलीजच नाही झाला. आजपर्यंत रिलीज नाही झालाय. किंवा पहिलं मी काम मागायला गेले एका शॉर्ट फिल्मसाठी, तर तिथे ॲज ॲक्ट्रेस म्हणून काम मागायला गेले, आणि तिथे ऑलरेडी त्यांचं ऑडिशन काय ते कास्टिंग झालं होतं, आणि मग मला तिथे असिस्टंट म्हणून जॉईन व्हावं लागलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण मी त्यावेळी असं जे मिळेल ते आपल्याला करायचंय, कारण की हे तर होतं की आपल्याला असं कोण चलो आगे बढो हम है साथ असं कोणी नव्हतं. त्यामुळे सुरुवात अशी झाली, पण त्यावेळी मी की आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला पुढे जायचंय.
हे मी ठरवलं किंवा माझ्या आजूबाजूला जी माणसं होती त्यावेळी ते खूप महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यात की हां आपल्या आजूबाजूला कशी माणसं आहेत त्यावेळी ती माणसं उभी होती आणि त्यांनी एक एक गोष्टी सुचवत गेले आणि गोष्टी सोप्या झाल्या. पण हां स्ट्रगल तर होतंच, स्ट्रगल आताही आहे. फक्त पूर्वी स्ट्रगल होतं की काम मिळवायचंय, आता स्ट्रगल आहे की मला उत्तम काम मिळवायचंय, टिकवून ठेवायचं. पण ना टिकवून ठेवण्याचं पण मी हे सांगते ना, मी असं खूप त्याचा लोड घेत नाही की आता मला सगळे विचारतात अरे आता तर ह्याच्या पुढे हो इंटरनॅशनल फिल्म आणि आता एकदम सिलेक्टिव्ह वगैरे. तर मला असं वाटतं ना की नाही, आता झालं हे सगळं झाल्यावर मला येईल ते काम करायचं, हां त्यातून निवडायचंय. पण आता मी अशाच ह्याचं करणार तर नाही की जे वाटायला येईल ते करत राहणार. छायाताई म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे स्ट्रॉंग छायाताई. या सगळ्या गोष्टी तर आहेत. ताई आमच्या कार्यक्रमाचं नावच आहे लोकशाही मिरर. तर समज तुझ्या समोर एक आरसा आहे आणि आरशासमोर तुझी प्रतिमा आम्हाला दिसतीये, तुला स्वतःला दिसतीये, तर तू स्वतःशी काय बोलशील? काय आत्ताच्या घडीला तुला बोलावं असं वाटेल तुझ्या प्रतिमेसोबत? हे जे मी आपली माणसं जो गोतावळा जमा केलाय, मी कितीही म्हणजे ते होणार तर नाहीये, पण आयुष्यात काही घडलं तरी मला ह्या आपल्या माणसांना गमवायचं नाहीये. आणि मला कधी वेळ लागेल पण मला थांबायचं नाहीये. बस आता ती सुरुवात झाली आहे तर आपल्याला दमदार बॅटिंग करायचीच आहे. ताई कोकणची कन्या आहेस, कोकणची चेडवा आहेस, तर छान असं गाणं आम्हाला ऐकायचं आहे तुझ्याकडून, कारण की तू छान गातेस. कोकणी जो बाणा आहे तुझ्या गाण्यामध्ये आम्हाला दिसून येतो. आम्ही खूप गाणी ऐकलीत तुझी, तर प्लीज आमची एक डिमांड. अगो गंगू गो गंगू, अगो अगो गंगू काय तुका सांगू, अगो अगो गंगू काय तुका सांगू, गोवन माका मारल्यान गो, मर मर मरेस तो झोडल्यान गो, गोवन माका मारल्यान गो, मर मर मरेस तो झोडल्यान गो. दोस्ता संग जाता पावशेर घेता, झटको येता आणि मटको खेळता, आज नाही ह्याचो मटको इलो, आज नाही ह्याचो मटको इलो, घरचो मटको फोडल्यान गो, मर मर मरेस तो झोडल्यान गो. येस, ही कोकणी गाणी आहेत, असतातच अशी जी आपल्या रोजच्या आयुष्यात जे काही घडत असतात अशीच ती गाणी तयार देखील होतात. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि तू वेळात वेळ काढून इथे आलीस त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.